Record. ओके. लिस्ट हे काय, लिस्ट हे डुप्लिकेट अलाउ करतं आणि लिस्ट हे ऑर्डर्ड हे आहे. त्याचं हे काय ऑर्डर्ड आणि डुप्लिकेट अलाउ करतं लिस्टमध्ये. आणि सेटमध्ये काय आहे, अनऑर्डर आहे आणि याच्यामध्ये डुप्लिकेट अलाउ करत नाही. फॉर एक्झाम्पल आता मी इथे काय केलंय, इथे दोन व्हॅल्यू पास केल्या लिस्टमध्ये, दोन व्हॅल्यू पास केल्या सेम सिटी नावाच्या, म्हणजे दिस इज द डुप्लिकेट व्हॅल्यू. ठीक आहे. आणि सेटमध्ये पण दोन व्हॅल्यू पास केल्या डुप्लिकेट व्हॅल्यू. जसं दोन्ही सिटीज अमरावती अमरावती. आता या दोघांना जर आपण प्रिंट करतो फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, त्याला सिलेक्ट करायचं, देन ओपन लॉक्स हा चेकबॉक्स चेक करायचा, देन एक्झिक्यूट हायलाइट. त्यानंतर इथे लॉक्स क्रिएट होईल. लॉक्स क्रिएट झाल्यानंतर डिबग ओनलीवर क्लिक करायचं, म्हणजे आपल्याला इथं लॉक्स दिसतील. आता हे बघितलं आपण, इथं इथं सिटीज मध्ये फक्त एक व्हॅल्यू आली आहे. ठीक आहे. आणि सिटीज ऑफ लिस्ट एक्झाम्पल याच्यामध्ये दोन व्हॅल्यू आल्या. समजलं? इथे जर डिबग मध्ये बघितलं तर इथं फक्त एकच व्हॅल्यू प्रिंट झाली आहे सिटीजच्या. आणि सिटीजचं एक्झाम्पल हे काय आहे, सेट आहे, सेट. जसं की इथं सेट मध्ये, त्याच्यामुळे इथं डुप्लिकेट अलाउ नाही करत. आपण जर इथं तीन पण डुप्लिकेट व्हॅल्यू दिल्या असत्या, पण इथं अलाउ नसतं केलं हम्म, सेटमध्ये. आणि लिस्ट मध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू अलाउ करते. हम्म, ठीक आहे. हा मेन डिफरन्स आहे लिस्ट आणि सेटचा. लिस्ट मध्ये काय आहे, लिस्ट इट्स ऑर्डर्ड अँड इट्स अलाउ, इट विल अलाउ डुप्लिकेट चालतो. ठीक आहे. आपण याचं एक्झाम्पल, ऑपोजिट आहे दोन्ही. दोन्ही अपोजिट आहे. हम्म. हे आहे एक्झाम्पल लिस्टचे. ठीक आहे, हे मी शेअर करेल. आता आपण बघू सेकंड टाइप, सेकंड कलेक्शन. सेकंड कलेक्शन इज अ सेट. ठीक आहे. सेट काय आहे, सेट इज अ कलेक्शन डेटा टाइप. ठीक आहे, कलेक्शन डेटा टाइप. अँड इट विल नॉट अलाउ डुप्लिकेट, विल नॉट अलाउ डुप्लिकेट व्हॅल्यूज. ठीक आहे, समजलं डुप्लिकेट व्हॅल्यू कसं अलाउ नाही करत इथं. हा. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आणखी काय आहे लिहायसाठी. अनऑर्डर्ड आहे. हा. It is a unordered, unordered and it can be any data type, like primitive data type or S object, primitive and non-primitive. ठीक है. It can be primitive. It will support. It will support primitive. Primitive data type कोणते कोणते आहे? फॉर एक्झाम्पल, कोणते कोणते आहे प्रिमिटिव्ह डेटा टाइप? बुलियन, इंटीजर, डेट, डेट हम्म. टाइम, आयडी, फ्लोट. करेक्ट. हा. स्ट्रिंग, स्ट्रिंग पण आहेत त्याच्यामध्ये. स्ट्रिंग, डेट टाइम, डेट, आय डी. अँड नॉन प्रिमिटिव्ह मध्ये कोणतं येते, एस ऑब्जेक्ट. येस ऑब्जेक्ट. हा. ठीक आहे. हे डेटा टाइप इथं अलाउ करतात. समजलं? आता फॉर एक्झाम्पल जर याचं एक एक्झाम्पल घ्यायचं झालं सेटसाठी, तर सेटसाठी हे आपण एक एक्झाम्पल हे घेऊ शकतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण हे घेतलं एक एक्झाम्पल, आणि याच्या आधी याचं आपण सिंटॅक्स लिहून घेऊ, सिंटॅक्स.
सॉरी. ठीक आहे, सिंटॅक्स काय आहे सेटचा, काय त्याला सेटला आपण इनिशियलाइज कसं करू शकतो. आता सेटला इनिशियलाइज करायसाठी एक सिंपल सिंटॅक्स आहे. जसं आधी इथं सेट लिहितात, सेट ऑफ डेटा टाईप. ठीक आहे, सेट ऑफ डेटा टाईप. इट कॅन बी एनी डेटा टाईप, प्रिमिटिव्ह और नॉन प्रिमिटिव्ह. ठीक आहे, देन सेट नेम. सेट नेम म्हणजे इन्स्टन्स नेम म्हणतात त्याला. जसं की इथं इन्स्टन्स नेम, इन्स्टन्स नेम स्लॅश सेट नेम. ठीक आहे, आणि याच्यामध्ये सेल्सफोर्स मध्ये नेमिंग कन्व्हेन्शन हे खूप इम्पॉर्टंट असते. जसं आता सेट घेतलं तर त्याचं असं आयडेंटिकलच आपल्याला सेटसाठी नाव द्यावं लागते. जे पण आपण व्हेरिएबल किंवा जे कलेक्शन आपण डिक्लेअर करतो, त्याला एक नाव आयडेंटिकल असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये पण नेमिंग कन्व्हेन्शन असलं पाहिजे. आपण ऑलवेज कॅमल केस फॉलो करतो. कॅमल केस. कॅमल केस म्हणजे जसं इथं हे बघितलं, इथं फर्स्ट लेटर हा स्मॉल आहे आणि त्यानंतर जो सेकंड वर्ड आहे त्याचा फर्स्ट लेटर कॅपिटल आहे. ठीक आहे, असं हे करतो. त्यानंतर याच्या सिंटॅक्स मध्ये येते न्यू, अगेन सेट, देन डेटा टाईप. डेटा टाईप, function, and semicolon. Okay, this is the syntax of set. So now we will take few examples how we can initialize the set. Set of ID. Sometimes we can initialize IDs also. For example, I want to store a account ID here. Then I will take as a ACC ID of set name. Okay, then new set ID, data type, then function and colon. Okay, and now if I want to store the string value, then again I need to initialize the set of string. Then suppose I want to store the account name, ACC name, new set of, the data type should be string here, then close function and colon. So these are the few examples. This way we can initialize the set. Okay, clear? हे समजलं इथपर्यंत. याला इनिशियलाइज कसं करतो आणि हे आपण कोणत्या केसमध्ये यूज करतो. सेट हे यूज करायसाठी जर सपोज आपल्याला फक्त आयडी स्टोअर करायचा आहे आणि कधी कधी कसं असतं ना, एका नावाचे मल्टिपल अकाउंट्स असू शकतात, पण सेम आयडी हे दुसऱ्या अकाउंटला यूज नाही होत. आयडी इज अ युनिक फील्ड इन सेल्सफोर्स. सो whenever if you have any requirement, you need to store a ID, then you need to use set always. Always prefer a set to use. And if you want to store whole account or multiple records at a time, or you need to store suppose you need to store 10,000 account record in a list, then for in that case then you need to select the list. Okay, हे समजलं का सेट. हा, याचं एक्झाम्पल कसं? याचं एक्झाम्पल, एक नॉर्मल एक्झाम्पल हे येते, जसं आपण याच्यामध्ये आता व्हॅल्यू ऍड केल्या. ठीक आहे, हे इथे लिस्ट आहे ना? लिस्ट नाही आहे, हे पण सेटच येते. एक्झाम्पल लिस्ट आहे ना हे? अरे लिस्ट नाही आहे, एक्झाम्पल आहे, सेटच एक्झाम्पल लिस्ट आहे ऑफ हे. स्ट्रिंग लिहिलंय ना एक्झाम? हो, हो, सॉरी सॉरी सॉरी. सेट पाहिजे ना तिथं? सेट 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 सेट, सॉरी सॉरी. हा, हे असं सेट. ठीक आहे, याच्यामध्ये दोन वे आहे ऍड करायसाठी. हा पहिला वे ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ऍड करू शकतो. आणि आणखी एक मोस्ट इम्पॉर्टंट थिंग याच्यामध्ये, फॉर एक्झाम्पल आपण नोटमध्ये कन्सिडर करू शकतो याचं. हा, नोटमध्ये की लिस्ट लिस्ट जेव्हा कलेक्शन टाईप लिस्ट असेल, लिस्ट अँड सेट असेल, ठीक आहे, तेव्हा ऑलवेज डॉट ऍड लिस्ट ऑल अँड सेट, देन always we need to use
list or set name, list or set name dot add function semicolon and in between सिंगल कोट. ठीक आहे. हे असं हे यूज करायचं जेव्हा आपण हे असेल. मोस्टली ऍडच यूज करतो. आणि मॅप असेल तर मॅप मध्ये डॉट पुट यूज करतो आपण. आता जर फॉर एक्झाम्पल पकडायचं झालं तर आपण एक न्यू सेट असं हे करू, इनिशियलाइज सेट ऑफ स्ट्रिंग. ठीक आहे. इथे घेऊ आपण फ्रुट्सचं एक्झाम्पल, ते जसं आपण याच्यामध्ये घेतलं होतं. फ्रुट्स न्यू सेट स्ट्रिंग. हा झाला याचा सिंटॅक्स. ठीक आहे. जसं सेटला इनिशियलाइज करायचं, हा झाला एक सिंटॅक्स सेट ऑफ स्ट्रिंग देन सेट नेम इज इक्वल टू न्यू सेट ऑफ स्ट्रिंग. त्यानंतर हे फंक्शन आणि कोलन सेमिकोलन. ठीक आहे. आता याच्यामध्ये मला फ्रूटचे नाव ऍड करायचे आहे. फॉर एक्झाम्पल देन वी नीड टू टेक फर्स्ट सेट नेम डॉट ऍड. ठीक आहे. डॉट ऍड and in this we need to add a fruit name. For example, जर स्ट्रिंग असेल स्ट्रिंग, then it should be always be in a single quote. जसं आता इथे आपण स्ट्रिंग घेतलाय त्याच्यामुळे इथे हा सिंगल कोट मध्ये यायला पाहिजे. ठीक आहे. आता इथे घेतला आपण ऍपल. त्यानंतर आपण इथे घेऊ आता दुसरं एक्झाम्पल, दुसरी व्हॅल्यू ऍड करू. त्यानंतर फ्रूट सेट नेम डॉट ऍड कोलन मँगो. ओके. ठीक आहे. त्यानंतर वापस आपल्याला फ्रूट्स डॉट ने ऍड आणि फ्रूट नेम सिंगल कोड मध्ये बनाना. ठीक आहे. हे आपण त्याचं एक एक्झाम्पल घेतलं फ्रूटचं. याला आपण रन करून बघू. याला रन कसं करू शकतो आपण अनॉनिमस विंडो मध्ये. ठीक आहे. हे आहे आपली अनॉनिमस विंडो. डेव्हलपर कन्सोल मध्ये गेल्यानंतर वी हॅव दिस ऑप्शन डिबग. इन द डिबग वी हॅव दिस फर्स्ट ऑप्शन ओपन एक्झिक्यूट अनॉनिमस विंडो. ठीक आहे. once we click on this then this window will pop up and here we can test our code. So for example, now I'm adding, removing this, I'm adding this code. Okay. So this is the example of set. So now we need to print this set, what value we are getting in the set. So for to print we need to use the system.debug here. System.debug. System.debug, then message is a fruit set examples. Example. Then yes, आता now we need to check the logs, what value we are getting in this debug. So I will click on this execute. So if you see here, we are getting these three values in the system.debug. Okay. And now if I want to, if uh, I added a duplicate value here, for example, I'm adding banana again. Okay. Dot add banana colon semicolon. Then I don't need to highlight this. Still we got only two values here. Apple, banana, mango. So if you notice here, we have this, this order, apple, mango, and banana. Okay, apple, mango, and banana. But here
इन द लिस्ट इन दॅट सेट वी गॉट द ऍपल बनाना अँड मँगो. इथं याचं हे सिरियलाइज हे उलट झालेलं आहे, त्याच्यामुळे याला अनऑर्डर असं म्हणतात. क्लिअर? याला आपण इथं एक्झाम्पल मध्ये लिहिलंय की हे अनऑर्डर्ड आहे. हे इथं सेट इज अन अल्फाबेटिकल अनऑर्डर. होतं का? नाही, अल्फाबेटिकल नाही, पण ते रॅन्डमली कोणतं पण व्हॅल्यू पिक करतो तो आधी आणि त्याला आधी करतो. असं हे नाही आहे, ते तो रॅन्डमली व्हॅल्यू पिक करतो. आता फॉर एक्झाम्पल आता आपण जर हे लिस्टचं एक्झाम्पल घेतलं इथे, ठीक आहे, आपल्याकडे लिस्टचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आता आपण या दोघांना जर प्रिंट करतो म्हटलं ऍट अ टाइम, ठीक आहे, सोबत, तर याच्यामध्ये आपल्याला हे दिसेल, डिफरन्स दिसेल. जे जे मेन त्याचं जे हे आहे, म्हणजे त्याला जे त्याच्यासाठी ओळखलं जातं, त्याची जी आयडेंटिटी आहे, ते हेच येतं. हो, डुप्लिकेट म्हणते का? आणि याच्यामध्ये कसं आहे ना, याच्यामध्ये आपण हे व्हेरिएबल डुप्लिकेट यूज फ्रुटचं नाही करू स्पेलिंग शकत. कशाचं? फ्रुट्स डबल एस झालं ना ते. हा, कारण की ते व्हेरिएबल डुप्लिकेट होते ना, तो व्हेरिएबल डुप्लिकेट अलाउ नाही आहे. एका क्लासमध्ये सेम नावाचा व्हेरिएबल आपण क्रिएट नाही करू शकत दोनदा. एका क्लासमध्ये जर सपोज आता आपण एक फ्रूट नावाचा व्हेरिएबल क्रिएट केला, तर तो एकदाच क्रिएट असला पाहिजे. जर तो जर 2 वेळा क्रिएट केला तर त्याला डुप्लिकेटचा एरर येतो. समजला? आता इथं बघ, लिस्ट मध्ये आपण जे एक्झाम्पल घेतो ना, हे बरोबर त्यांनी जसं आपण जे पहिला ऍड केला त्या हिशोबाने इथं प्रिंट केलं त्यांनी. फर्स्ट दे प्रिंट मँगो, सेकंड ऍपल अँड थर्ड बनाना. बट इन सेटमध्ये आपल्याला ते रिव्हर्स ऑर्डर म्हणजे अनऑर्डर मध्ये डेटा भेटून जातो. जसं इथं ऍपल पहिला भेटला, त्यानंतर बनाना आणि मँगो. समजलं? दॅट्स वाय लिस्ट इज अ ऑर्डर अँड सेट इज अ अनऑर्डर्ड. अँड लिस्ट इज इट विल अलाउ डुप्लिकेट बट सेट विल नॉट अलाउ डुप्लिकेट. ठीक आहे, दिस इज द मेन की डिफरन्स. म्हणजे आपण समजा पहिले जिथे नाव टाकलं मँगोचं, सॉरी, काय काय? ऍपल म्हणजे आपण नाव जर ऍपल टाकलं पहिल्या याच्यामध्ये तर ऍपलच येणार, मँगो टाकलं तर मँगोच येणार, बनाना टाकलं तर बनानाच येणार. हा, लिस्ट मध्ये, असं शो लिस्ट होते मध्ये, ना ते. लिस्ट मध्ये. पण सेट हा अनऑर्डर्ड आहे. अनऑर्डर म्हणजे काय असते? कुठे पण ऑर्डर काही आणि पण. हा, कोणतं पण व्हॅल्यू रॅन्डमली पिक करीन आणि युजरला शो करेल, तर ते झालं अनऑर्डर. म्हणजे तो शो ऑर्डरली व्हॅल्यू घेत नाही. जसं आता आपल्याकडे रोल नंबर आहे, रोल नंबर आपण 1 ते 1 to 10 आहे, आणि आपण सेटमध्ये जर 1 to 10 टाकलं तर इथं 1 to 10 येईल. पण तेच जर आपण इथे सेट वापरला तर सेटमध्ये रॅन्डमली पिक करेल आणि डिस्प्ले करेल. दॅट्स वाय इट्स कॉल्ड ॲज अच्छा. अनऑर्डर्ड. अनऑर्डर्ड. अच्छा. ठीक आहे, समजलं हे? आता याच्यामध्ये आपण फॉर लूप यूज करतो, फॉर लूप. ठीक आहे, आता फॉर लूप म्हणजे आता इथं तर आपल्याला व्हॅल्यू मिळाली, आपण सेटमध्ये व्हॅल्यू स्टोअर केली. बट सेटमध्ये व्हॅल्यू आपण स्टोअर केल्या, आपल्याकडे 4 व्हॅल्यू आहे, 3 व्हॅल्यू आहे इथं. ठीक आहे, 3 व्हॅल्यू आहे, पण 3 व्हॅल्यू आपल्याला जर त्याला इटरेट करायचं असेल, 1 by 1 प्रोसेस करायचं असेल, आणि सपोज आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे की आपले 10 रेकॉर्ड घेतले आपण एका लिस्टमध्ये. 10 रेकॉर्ड पैकी आपल्याला चेक करायचं आहे की कोणतं रेकॉर्ड हा त्याचं ऍक्टिव्ह एक फील्ड आहे रेकॉर्डवर. ती ऍक्टिव्ह फील्ड जर ट्रू असेल तेव्हाच तो रेकॉर्ड प्रोसेस झाला पाहिजे. पण लिस्टमध्ये तर आपण पूर्ण रेकॉर्ड घेतलाय, तर आता आपल्याला 1 by 1 रेकॉर्ड प्रोसेस करायसाठी आपण फॉर लूप वापरतो अपेक्स मध्ये. ठीक आहे, सेल्सफोर्स मध्ये फॉर लूप नावाचा कन्सेप्ट असतो, त्याला इटरेशन म्हणतात, इटरेशन. फॉर एक्झाम्पल जर झालं, इथं घेऊ आपण फॉर लूप. फॉर लूप, ठीक आहे, फॉर लूपचा सिंटॅक्स काय असते? फॉर लूप
इथं असते फॉर एक्झाम्पल इथं असते डेटा टाईप. डेटा टाईप म्हणजे इथं स्ट्रिंग, आयडी और एस ऑब्जेक्ट. एस ऑब्जेक्ट म्हणजे अकाउंट किंवा कोणतं पण ऑब्जेक्ट कॉन्टॅक्ट झाला तसं आपण इथं घेऊ शकतो. तर इथं झालं डेटा टाईप. ठीक आहे. डेटा टाईप नंतर इथं असते इन्स्टन्स नेम. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं असते लिस्ट. लिस्ट और सेट म्हणजे जे पण ज्याच्यावर आपल्याला इटरेट करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं कर्ली ब्रेसेस. हा एक फॉर एक्झाम्पल मध्ये हा याचा सिंटॅक्स आहे फॉर लूपचा. आता इथं आपल्याला इथं काय आहे, इथं आपल्याला स्ट्रिंग आहे डेटा टाईप. ठीक आहे. तर आता याच्यावर जर आपल्याला इटरेट करायचं असेल तर इथे आता मी स्ट्रिंग करेल फर्स्ट. ठीक आहे. स्ट्रिंग नंतर FRT. त्यानंतर इथं हे सेट, रूटचा सेट. ठीक आहे. आता याच्या आतमध्ये मला डिबग करायची आहे व्हॅल्यू की भाई वन बाय वन व्हॅल्यू मला मिळते की नाही मिळत. आता याच्या अंदर आपण काय लिहू, याच्या आतमध्ये आपण लिहू सिंटॅक्स, सॉरी सिस्टम डॉट डिबग. सिस्टम डॉट डिबग मध्ये रूट्स इनसाइड फॉर लूप. ठीक आहे. झालं. इथं फ्रूटची व्हॅल्यू कॉपी केली, व्हेरिएबल नेम कॉपी केला आणि कोलन. आता याला आपण प्रिंट करू. ठीक आहे. आता मी याला प्रिंट करतो. आता याला हे केलं. आता इथं आपण बघितलं, इथं हे काय झालं, इथं इटरेट झालं. इटरेट ह्या लूप मध्ये हे बघा, इथं 3 वेळा हा लूप रन झालाय कारण की याच्यामध्ये 3 व्हॅल्यू आहे. ठीक आहे. हा झाला फर्स्ट टाइम, सेकंड टाइम, थर्ड टाइम. आणि आपला हा जो नॉर्मल सेट आहे, तो नॉर्मल सेट मध्ये आपल्याला इथं 3 व्हॅल्यू आहे आणि तो एकदा प्रिंट झाला कारण की आपण इथं एकच प्रिंट केलाय. है इथे. समजलं? पुन्हा डिस्कनेक्ट होईल आता 2 मिनिटात. हे समजलं का? हे फॉर एक्झाम्पल इथं डिस्कनेक्ट. दिलाय मी. आणि आपण मोस्टली सेट कसेट यूज करतो, फॉर लूप मध्ये आपण सेट यूज नाही करत. पण मी हे एक्झाम्पल दिलं. आता सेट आपण हे कसेट यूज करतो, आता इथं सेट मध्ये फॉर एक्झाम्पल मी सेट ऑफ आयडी घेतलाय. ठीक आहे. सेट ऑफ आयडी, ACC ID स्लॅश न्यू सेट ऑफ आयडी. आणि इथं मला अकाउंट आयडी भेटली आहे. ठीक आहे. तर ह्या अकाउंट आयडी मध्ये इथं एकच व्हॅल्यू स्टोअर केली आहे मी. आता एकच व्हॅल्यूचा जर मला रेकॉर्ड गेट करायचा असेल तेव्हा मी हे सेट ऑफ आयडी यूज करतो आपण SOQL मध्ये. ठीक आहे. आता SOQL मध्ये कसं यूज करतो, आता इथं आपण जर सपोज हे घेतलं लिस्ट ऑफ अकाउंट. ठीक आहे. लिस्ट ऑफ अकाउंट ACC लिस्ट, देन सिलेक्ट ID फ्रॉम अकाउंट where ID is equal to this अकाउंट ID. हे झालं क्वेरी. सेट आपण मोस्टली एसेट यूज करतो. ठीक आहे. हे अशी आपण SOQL क्वेरी लिहितो याच्यामध्ये. आता फॉर एक्झाम्पल जर याच्यामध्ये SOQL क्वेरी लिहायची असली मला, तर आधी मी याचा गेट रेकॉर्ड फेच करून दाखवतो की हे आपण कसं फेच करू शकतो रेकॉर्ड. अरे डिबग नाही लावला. सम डॉट डिबग दिस. कॉल डिस्कनेक्ट होईल, रिजॉईन करायला बघ. ठीक आहे. एक्झिक्यूट केला. हे पाहिजे एवढे सारे इथे हे आले लिस्ट ऑफ अकाउंट. आयडी 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 आयडी.
समजलं. आयडी न घेता आणखी आपण एक दोन फील्ड ऍड करू क्वेरी मध्ये. Where is that query? Query, query. ID, comma, name.